आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। तसंच उद्यापर्यंतचा अल्टिमेटम पोलिसांना देण्यात आला आहे। एसपी सर खाली आलेले आहेत। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके खाली चला प्लीज। प्लीज विनंती आहे, प्लीज विनंती आहे। तुम्ही काय सांगायचं खाली सांगा ना। म्हणजे आपली दुपारी भेट झाली होती, त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्यावर मी टीम पाठवलेली आहे। का पकडलं नाही? मी फोन केला मॅडम 12:30 का पकडलं नाही आपण दुपारी सोमवारी बीडच्या मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि इथल्या ग्रामस्थांचा आक्रोश बघायला मिळाला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। त्यांनी गनिमी कावा करून हे आंदोलन केलं। गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचं ग्रामस्थांनी रविवारी जाहीर केलं होतं, पण सोमवारी अचानक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली। यावेळी ग्रामस्थही चांगलेच आक्रमक झाले। मुख्यमंत्र्याला मागणी आमची आहे की कराडला फाशी देणे। 302 मध्ये कराडला अटक करा। काय मागणी ताई? 302 मध्ये कराडला अटक करा। अहो सगळे गुन्हेगार अटक होते तर त्यांना ते होते आणि हल्लाच कशी ते आरोपी कसं काय ते होत नाहीत? सगळे चिल्लर चल्लरला आरोपी करत तुम्ही, हे मेन आहे म्हणून ह्याला आरोपी करत नाहीत का? असं कसं न्याय कसा हे? दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटीलही मस्साजोग गावात दाखल झाले। जरांगे पाटलांनी धनंजय देशमुखांना पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याचं आवाहन केलं। माझे शब्द नाही ऐकायचं तुम्हाला? पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। तसंच फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। बराच वेळ हे आंदोलन सुरू राहिलं, पण मनोज जरांगे आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख आणि गावकर यांनी आंदोलन मागे घेतलं। हॅलो, हां बियाणं खाली या ना। एसपी साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी। आता पुन्हा तुम्ही एसपी साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली। तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते। पोलिसांनी वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, पण त्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाकडून केला जातोय। एकीकडे वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असताना देशमुख कुटुंबानं हे आंदोलन केलं। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळेच कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही केला जातोय। पण आता देशमुख कुटुंब कारवाईच्या मागणीकरता आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। त्यांनी सरकार आणि पोलिसांना मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे सरकार यावर कोणती भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। धनंजय देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे मस्साजोगला गेले होते। यावेळेला मनोज जरांगे यांनी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई न झाल्यानं संताप व्यक्त केला। जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप करत सरकारला जाब विचारलाय। तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून, आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंड्याची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल। कारण आपल्याला संयम नाही,
आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी. तुम्हाला जर राज्याच विद्रूप करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविलं असेल तर मराठ्यांचा आमचा नावेला. फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं याच्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. या धनंजय मुंडे यांनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिने राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. संतोष